बारामतीत समोर आलेल्या एका धक्कादायक प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आहे. दृश्यम चित्रपटातील कथानकाची आठवण करून देणारी ही घटना असल्याचा दावा केला जात आहे. भारत फोर्स मध्ये काम करणाऱ्या 41 वर्षीय व्यक्तीला बेहोशीचे औषध देऊन क्रिकेट बॅटने मारहाण करण्यात आली आणि त्यानंतर घरातच तयार केलेल्या सिमेंटच्या चबुतऱ्यात त्याला दफन करण्याचा कथित प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली आहे. बारामतीमध्ये एक अत्यंत धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. पोलिसांच्या माहितीनुसार भारत फोर्समध्ये काम करणारे 41 वर्षीय प्रवीण प्रकाश जगताप यांना त्यांच्या पत्नीने कथितरित्या बेहोशीचं औषध दिलं आणि त्यानंतर क्रिकेट बॅटने मारहाण केल्याचा आरोप आहे. एवढंच नाही तर घरातच तयार करण्यात आलेल्या सिमेंटच्या चबुऱ्यात प्रवीण यांना दफन करण्याचा कथित प्रयत्न करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मात्र डायल 112 वर आलेल्या एका अज्ञात फोनमुळे या प्रकरणाला अचानक वेगळं वळण मिळालं. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि संभाव्य मोठा अनर्थ टळला. या प्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात BNS कलम 109(1) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेमकं काय घडलं आणि या प्रकरणामागचं रहस्य काय आहे? या प्रकरणात प्रवीण यांचे वडील 71 वर्षीय प्रकाश कान्होबा जगताप यांच्या तक्रारीवरनं बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शर्मिला प्रवीण जगताप वय 38 वर्ष यांना या प्रकरणात आरोपी करण्यात आलेला आहे. पोलिसांनी माहितीनुसार प्रवीण आणि शर्मिला यांचं लग्न सुमारे 10 वर्षापूर्वी झालं असून त्यांना 10 वर्षाचा मुलगा आणि 8 वर्षाची मुलगी आहे. गेल्या काही दिवसांपासून पती पत्नींमध्ये कौटुंबिक वाद सुरू असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. या वादातूनच हा कथित रट रचण्यात आला का? प्रवीण यांना नेमकं काय करण्यात आलं आणि डायल 112 वर फोन करणारी व्यक्ती कोण होती याचा तपास आता बारामती शहर पोलीस करीत आहेत. या प्रकरणी अपराध क्रमांक 313/2026 अंतर्गत BNSच्या कलम 109(1) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून तपासातून या संपूर्ण घटनेचं वास्तव समोर येणार आहे. बारामतीतील या धक्कादायक प्रकरणात डायल 112 वर आलेल्या एका अज्ञात फोनमुळे एका व्यक्तीचा जीव वाचल्याची माहिती समोर आली आहे. मात्र घरातच दफन करण्याचा प्रयत्न नेमका कशासाठी करण्यात आला, या घटनेमागे कौटुंबिक वाद किती कारणीभूत आहे आणि या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. त्यामुळे दृश्यमची आठवण करून देणाऱ्या या प्रकरणाचं खरं रहस्य तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.